नमस्कार. जर तुम्हीही रायगडला रोपवेने जाणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इट विल बी हेल्पफुल फॉर यू. रोपवे हा सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत चालू असतो. वीकेंडच्या दिवशी टाईम थोडंफार एक्सटेंड होऊ शकतं. रोपवेचं दोन्ही जाण्या येण्याचं तिकीट आहे ₹310 आणि सिंगल वेने जाणार असाल तर ₹215 तिकीट आहे आणि सिनियर सिटिझनसाठी ₹210 असं तिकीट आहे. तर वीकेंडच्या दिवशी फार प्रचंड गर्दी असते. आम्ही गेलेलो त्यावेळेला आम्हाला 3 तास वेटिंग टाईम होता. सकाळी आम्ही म्हणजे दुपारी पोहोचलेलो 1 वाजता आणि तिकीट काढून 1:30 वाजले असतील आणि साधारणतः आणि संध्याकाळी आम्हाला 4 वाजता आम्ही रोपवेत बसलेलो. तर तुम्ही लक्षात येते की किती वेटिंग पिरियड होता. त्या दिवशी फार गर्दी होती. जवळजवळ 2600 ते 2700 लोकांनी रायगडला त्या एका दिवशी व्हिजिट केलेलं होतं. तर तिकीट घेतल्यानंतर आतमध्ये रोपवेपर्यंत जाताना हे आतमध्ये शिवाजी महाराजांचं एक म्युझियम आहे पाहण्यासाठी. तिथे शिवाजी महाराजांची माहिती आणि किल्ल्यांची माहिती दिलेली आहे आणि तसंच थोडंसं पुढे गेलं की रायगड किल्ल्याविषयीची माहिती देणारा एक व्हिडिओ आतमध्ये टी व्हीवरती कंटिन्युअस चालू असतो. सो थोडा वेळ जोपर्यंत रोपवे येत नाही तोपर्यंत तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तुम्ही जर वीकेंडला जाणार असाल तर शक्यतो सकाळी लवकर पोहोचा, कारण लेट पोहोचलं की असा वेटिंग पिरियड असतो आणि पुण्यावरती किल्ल्यावरती आता थंडीचे दिवस असल्यामुळे दिवस लवकर मावायला सुरुवात होते आणि मग फारसे पॉईंट्स पाहिले जात नाहीत किंवा मग धुसर सगळं दिसतं. सो आमच्याकडून हे 1-2 जे टकमक टोक आहेत ते स्किप झालं, पण या अगोदरही मी किल्ल्याला व्हिजिट केल्यामुळे फारसा काही प्रश्न नव्हता खरं, पण शक्यतो लवकर पोहोचा. सो या प्रकारे असं आतमध्ये व्हिडिओ चालू असतो रायगडची माहिती देणारा. आणि मग इथून ॲक्च्युअल रोपवे स्टार्ट होतो. रोपवेमधून आपण हार्डली 3 ते 4 मिनटात वरती किल्ल्यावरती पोहोचतो. सो जाताना तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर असा व्ह्यू दिसतोय ते. वरती किल्ल्यावरती गेल्यावरही पुन्हा एक तिकीट काढावं लागतं आणि ठिकठिकाणी असे हे बोर्ड्स आहेत, म्हणजे प्रत्येक भागाविषयीची ती माहिती त्यावरती लिहिलेली आहे. सो आता आपण पाहतोय तो हा राणीवसा आहे. आम्ही जितके पॉईंट्स कव्हर करता येईल तितके केलेत, कारण संध्याकाळी आम्ही 4 वाजता किल्ल्यावरती पोहोचलो आणि अगदी 1-1.5 तासामध्ये हा किल्ला सगळा पाहून झाला आहे आणि रिटर्न येताना पण आम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 तासाचं वेटिंग टाईम होता. किल्ल्याची माहिती देणारे गाईड पण अवेलेबल आहेत, पण आम्ही या अगोदर व्हिजिट केलेलं त्यावेळेला गाईड घेतलेलं होतं. सो यावेळेला काही गाईड घेतलेला नव्हता. हे जे आपण पाहतोय ते देवी शिरकाईचं मंदिर आहे. आणि इथून पुढे हे जे सर्व काही दिसतंय हे रायगडावरची बाजारपेठ पूर्वीच्या काही इतर बाजार भरत होता. हा जो मंदिर परिसर बघताय हे जगदीश्वराचं मंदिर आहे आणि इथूनच समोर ही शिवाजी महाराजांची समाधी परिसर आहे आणि ही त्यांच्या कुत्र्याची समाधी आणि तिथून पुढे राज दरबार आहे. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.
प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी मुरुड जंजिराची एक छोटीशी क्लिप ॲड करणार आहे, सो तो व्हिडिओही नक्की पहा. थँक्यू.